नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 6 ऑगस्ट 2025। तर हे आपण लावलेले आहे बटे शेतामध्ये RVSM 1135। हे आहे साधारण 4-4.5 एकर असेल हे रान। तर याच्यामध्ये आपण 1135 लावलेले आहे। तर आज रोजी या प्लॉटला झालेला आहे साधारण 55 दिवस। ही 12 जूनची श्रीवरंबा पद्धतीने आहे टोकन। 4 फुटाच्या बेडवर 3 लाईनीचा हा प्रयोग आहे आणि सध्याची कंडिशन बघू शकता तुम्ही। फ्लावरिंग अवस्था आणि बारीक कळी अवस्था। RVSM 1135 जी आहे ही साधारण 105 दिवसापर्यंत काढण्यासाठी येत असते आणि जबरदस्त व्हरायटी आहे। याच्यामध्ये येलो मोजॅक, आकस्मिक मर असा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये अजिबात राहत नाही। पांढरे फुल असल्यामुळे याची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही सर्वात चांगली म्हणता येईल। बरेच शेतकऱ्यांनी यावर्षी RVSM 1135 ही व्हरायटी लावलेली आहे। आपण 2 वर्षापासून RVSM 1135 लावतो। त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट व्हरायटी मला वाटलेली आहे, कारण की याच्यामध्ये जे आकस्मिक मर किंवा मग चारकोल रॉट हे जो प्रॉब्लेम आहे शक्यतोवर आपल्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये ह्याचा प्रॉब्लेम आपल्याला दिसत नाही। MP मध्ये काही भागामध्ये येलो मोजॅक किंवा आकस्मिक मरचा प्रॉब्लेम दिसत आहे किंवा मागच्या वर्षी जाणवला, परंतु आपल्या भागामध्ये एकदम शूट होत आहे व्हरायटी RVSM 1135। तर त्याचबरोबर जे आपण व्हरायटी पांढऱ्या फुलात सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये मालविका असो किंवा उन्नती असो रवीची किंवा जे पांढऱ्या व्हरायटी आहेत सोयाबीन म्हणजे पांढऱ्या फुलाच्या त्या व्हरायटी यावर्षी चांगल्या जे रिस्पॉन्स म्हणतो आपण हे त्या ठिकाणी देत आहेत। आणि याच्यामध्ये सुद्धा एकही झाड येलो मोजॅक किंवा प्लॉट सुकलेला असा दिसत नाही, अजिबात दिसत नाही। आणि याला पाण्यात सुद्धा तडम बसलेला आहे, बघू शकता जमीन सुद्धा भेगा पडत आहेत। तर हे आपल्या शेतामध्ये पाणी चालू आहे, नंतर याला आपण पाणी लावणार आहे। या बाजूला आपला RVSM 1210 हा प्लॉट आहे। एकाला शेताला शेत लागून आपण बटे शेतामध्ये केलेला आहे RVSM 1135। तर क्वालिटी कशी वाटतं बघून घ्या मित्रांनो। आपण बरेच दिवस शेतामध्ये आलो नसल्यामुळे याच्यामध्ये सुद्धा थोडासा अळीचा अटॅक झालेला होता। तर बघू शकता हे जे पानात खाल्लेले आहेत हे अळीने या ठिकाणी खाल्लेलं आहे। परंतु बाकीचा जे अटॅक म्हणतो आपण रिंग कटर किंवा मग येलो मोजॅक, खास करून येलो मोजॅक याच्यामध्ये अजिबात दिसत नाही। आपण मागच्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं की अजिबात शोधून सुद्धा याच्यामध्ये सापडणार नाही येलो मोजॅक। आणि क्वालिटी वगैरे जबरदस्त राहते, जबरदस्त आणि जवळ शेंगा लागतात। आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही शेंग जी आहे ही 90 दिवसामध्ये संपूर्ण भरते, 80 ते 90 दिवसामध्ये। आणि नंतर कापणीसाठी साधारण 105व्या दिवशी ही कापणीसाठी तयार होते। अशी ही जबरदस्त व्हरायटी RVSM 1135 आहे। आणि या शेतामध्ये आपल्याला पुन्हा मक्याची प्लॅनिंग आहे, म्हणून हे आपण 4 फुटाचं बेड जे आहे हे घेतलेलं आहे। सोयाबीन निघाल्याबरोबर नालीमध्ये 2 तास हे मक्याचे असतील। सोयाबीन निघाल्याबरोबर 1 ऑक्टोबर ते 1 ऑक्टोबरला याच्यामध्ये मक्याची लागवड झाली पाहिजे। या हिशोबाने 12 जूनची ही टोकन पद्धतीने लागवड आहे, म्हणजे पहिल्या पाण्यावर म्हणता येईल आपल्याला। ही पहिल्या पाण्यावर ही लागवड केलेला प्लॉट आहे। बघू शकता कंडिशन जबरदस्त, साधारण 4-4.5 एकर असेल हे शेत। तर याच्यामध्ये बियाणे साधारण 110 किलो बियाणं पडलेलं आहे। 3 लाईनचा प्रयोग, 4 फुटाचा बेड आणि खताचं व्यवस्थापन आपण जे केलेलं आहे आपल्या शेतामध्ये तेच केलेलं आहे आपण। याच्यामध्ये 14-35-14 एकरी 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 1 बॅग झिंक प्लस बोरॉनवाले, 10 किलो सल्फर एकरी, या पद्धतीने याचं नियोजन जे आहे ही केलेलं आहे। फवारणी व्यवस्थापन म्हणजे पहिली फवारणी आपण क्लोरोपायरिफॉस 10व्या दिवशी याच्यामध्ये घेतलेली आहे। जी महत्त्वाची फवारणी आहे आपली ते आपण 20व्या दिवशी प्रोपेक्स सुपर रोको मायक्रोन्यूट्रंट आणि वाढीसाठी 28-28 जी फवारणी ही याच्यामध्ये झालेली आहे। तर दुसरी सुद्धा फवारणी याच्यामध्ये झालेली आहे, त्याच्यामध्ये BSFचे प्रॅक्झर आणि बॅराझाईट सोबत फ्लावरिंग स्पेशल। पिकाची वाढ यावर्षी कमी असल्यामुळे आपण टाबुलीचा वापर केलेला नाही। दरवर्षी आपण पिकाची वाढ वाढून घेतो आणि नंतर टाबुलीचा स्प्रे घेत असतो, परंतु यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे पिकाची जशी वाढ पाहिजे तशी झाली नाही। सध्याला प्लॉट जे वाढण्याच्या स्टेजमध्ये आहे, म्हणजे जे कवळे पान म्हणतो आपण हे कवळे पान जे आहेत म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचं की पीक वाढण्यावर आहे। पाहू शकता फ्लावरिंग आहे स्टेज। अकरा 35